चला मित्रांनो, घाई करा. एकवीस वरती 4 अशी सध्याच्या घडीला स्थिती आहे. बॅटिंग करताना टीम आपण पाहिली होती, टीम दाबे मोहन या टीमची आता 22 बनवायचे आहेत. प्रत्युत्तर द्यावं लागेल टीम देवळीला, काउंटर अटॅक करावा लागेल दाबे मोहन या टीमला. अक्षय गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. संपूर्ण आता दारोमदार, माफ करा, तुषार चव्हाण गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. संपूर्ण दारोमदार आता दाबे मोहन या टीमचा गोलंदाजांवरती अवलंबून आहे. आणि आता टीम देवळीचा दारोमदार जो अवलंबून आहे ना, तो बॅट्समन वरती दारोमदार अवलंबून आहे. मॅचला होईल प्रारंभ. 18 बॉल 22 लक्ष. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. राज पवार आणि अक्षय जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. राज पवार सकाळपासून बॅटिंग चांगली करू शकलेले नाहीयेत. एकाही मॅच मध्ये राज पवारांना मोठा खेळ करता आलेला नाहीये, परंतु महत्वपूर्ण मॅच. राज पवार स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्ग वरतून तुषार चव्हाण. दाबे मोहन गावचा एक भेदक मारा. पहिला बॉल सोडून दिलेला आहे. पंचाने सांगितलं की वाईट बॉल आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल. या गोष्टी टाळाव्या लागतील. कमी धावसंख्येची मॅच आहे आणि धावसंख्येचा बचाव करताना प्रत्येक धावेला फार मोठं महत्व प्राप्त होतं आणि प्रत्येक धाव ही विचारपूर्वकच खर्च करावी लागेल. बॉलर तयार. तुषार चव्हाण. फटका तर खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघाला डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. पॉवर प्लेच्या या षटकातल्या या बॉलचा घेतलाय समाचार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. राज पवार यांचं मनोबल वाढवणारा फटका होता, कारण तगडत होते फॉर्म सोबत. आज बॅकफुट वरती गेले, पंच केला. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट या बॉलच्या पाठीमागे आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी राज पवार यांच्या बॅटमधून आज चौकार आलाय. तुषार चव्हाण यांना धारदार गोलंदाजीचे वार आज करावे लागतील. बॉलर तयार. तुषार चव्हाण. लोअर फुल टॉस. लॉंगॉनचे खेळाडू आहेत. बॉल वरती जातील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025. तुषार चव्हाण पुन्हा तयार. आतापर्यंत बॉल टाकले तब्बल 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 बॉल चांगले टाकावे लागतील आणि विकेट टिपावे लागतील. स्ट्रायकरला आता अक्षय जाधव बॅटिंग मध्ये तयार. ओ, चांगला बॉल. लाईन मिस करून बसले अक्षय जाधव. प्रभावशाली बॉल होता. प्रभावित करतोय हा बॉल. अक्षय जाधव यांना डॉट आलाय. चांगला बॉल. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फुट वरती आले, बॅक फुट वरती गेले आणि डॉट आला. पहा, उजव्या स्टीच्या बाहेर गेले होते, त्यानंतर डाव्या स्टीवरती आले, खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. चांगली बॉलिंग. रीड केलंय तुषार चव्हाण यांनी बॅट्समनला. ऑन साइडला वळवलाय. बॅकअपला खेळाडू नाहीये. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल. धावा मिळतील 4. चौकार. एक चांगला फटका आता अक्षय जाधव यांच्या बॅटमधून येतोय. शफल झाले, त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. 4 धावींसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा धाव फलकावरती आलेले आहे. टार्गेट आहे 22, म्हणजे अजूनही बनवायचे आहेत 12. तुषार 14 बॉल 12 ची गरज. बॉल जास्त, धावा कमी. परिस्थिती बदललेली आहे, परंतु गोलंदाजांना पारेवरची कसरत करावी लागेल. पाठीमागे फक्त दिशा दिली. कलात्मक फटका. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. या फटक्यामध्ये ती नजाकत होती. एक फोटोजेनिक स्ट्रोक सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. काय फटका खेळलाय अक्षय जाधव यांनी. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि पहा हा कलात्मक फटका. सीमारेषा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 4. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. तुषार चव्हाण. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अशक्य ही गोष्टी शक्य होतात ज्यावेळेस तुमच्या प्रयत्नांची उंची मोठी असेल.
धावसंख्या आता धावफलकावरती आहे तब्बल 14. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून पुढे आता 12 बॉल 5 ची गरज. बारा बॉल 5. थोडीशी आपण घाई करा. 12 बॉल 5 आणि इथून पुढे आता 5 वाजून 50 मिनिटं होत आहेत. सेमी फायनलची मॅच बाकी आहे, फायनल बाकी आहे. बारा बॉल 5. चला घाई करा. स्विच हिटचा फटका खेळलाय, बॉल निघाला थर्ड मॅनच्या दिशेने आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. आता एका धावेची गरज आहे. 11 बॉल. आणि अखेरकार या मॅच मध्ये ती धाव पूर्ण केलेली आहे टीम देवळीने. देवळी संघ डायरेक्ट फायनल खेळणार आहे, कारण जो संघ जिंकणार होता तो डायरेक्ट फायनल खेळणार आहे. चला सेमी फायनलची मॅच आणि या मॅच मध्ये आता गावडोशी, केसीसी आणि वेळापूर हे दोन संघ एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. टॉस झालेला आहे, मॅचला सुरुवात होईल आणि आवाजामध्ये आपण फेरबदल करणार आहोत. आवाज ऐकणार आहोत आपण शैलेश जाधव सरांचा आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार आहे राज पवार आणि फायटर पुरस्कार आहे या मॅचचा संदेश. फायटर पुरस्कार घेण्यासाठी आपण या संदेश आणि राज पवार प्लेयर ऑफ द मॅच आपण या.